झाली झोप? झोप? तुमची गैरसोय झाली असणार, कारण इथे काहीच नव्हतं. मंद दरवळणारी धूपदाणी नव्हती, वाळ्याच्या ओल्याचिंब पडद्यावरून येणारी वाऱ्याची थंडगार झुळूक नव्हती, उदबत्तीचं झाड नव्हतं, कस्तुरीचा गंध नव्हता, रेशमी दुलई, अभ्र्यांची रजई, पराची गादी, काही नव्हतं. हो, म्हणजे मंद तेवणारे दिवे नव्हते, हाक मारताच धावून येणारी दासी नव्हती, जागते पहारे नव्हते, कुण्णी नव्हतं. म्हणून वाटतं तुमची गैरसोय झाली असणार. युवराज? पण साहजिक आहे ते येसू, कारण इथल्या वातावरणात भरून राहिलंय ते स्वराज्य उदयाला येण्यापूर्वीपासूनच रयतेचं कण्ण. त्यांचे सताड उघडे डोळे याच त्यांच्या चंद्रज्योत, त्यांच्या घामाचा येणारा दर्प हेच त्यांच्यासाठी उदबत्तीचं झाड, आणि तोच त्यांच्यासाठी कस्तुरीचा दरवळ. हे मात्र खरंय. उद्याची चिंता ही त्यांची उशी, आणि भुईपासून आढ्यापर्यंत व्यापून राहिलेली काळजी हे त्यांचं पांघरूण. उशाशाला लोंबकळणाऱ्या त्यांच्या स्वप्नांखेरीज दुसरं काहीच नाही इथं. म्हणून वाटतं तुमची गैरसोय झाली असणार. युवराज, कालच्या रात्री काहीच नव्हतं, कोणतीच सुविधा नव्हती, पण तुम्ही होता, आणि तुमच्या बाहूंची उशी होती, म्हणूनच आम्हाला गाढ झोप लागली. उलट आम्ही खूप खुश आहोत. खरंच? खरंच. युवराज, आम्हाला महालाच्या 4 भिंतीं पलीकडचं जग पाहायचं होतं, ते आम्ही आज अनुभवलं. आणि गैरसोयीचंच म्हणाल तर गेली 500 वर्ष गैरसोयच होती, ती सगळ्यांनीच सोचली. मग एक दिवस आम्ही सोचली तर त्यात एवढं कौतुक काय? येसू, खरं तर कुलमुखत्यार आहोत आम्ही. रयतेच्या दुःखांची ओळख आम्हाला यापूर्वीच व्हायला हवी होती. जर रयत आम्ही एवढ्या जवळून पाहिली, अनुभवली, तरच आमच्या जवळचा शिक्काही निर्धास्तपणे उमटू शकेल. पण त्यासाठी तुम्हाला रयतेत मिसळावं लागेल, ते सुद्धा रयत होऊ. पण कसं मिसळावं? आमची तर खूप इच्छा आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल, पण कशी? बघत राहा. पुतळाणीचं जरा पिठलं वाढतं. पुतळाणी साहेब, काही म्हणालात? अगं बाई, ताटात काय झालं? आज लक्ष नाहीये तुमचं. माफी असावी महाराज. शंभूराजे येतील, नका काळजी करू, दोघंही सुखरूप असतील. पहा ना, शंभूराजे आणि सूनबाई काल प्रतापगडावर दर्शनासाठी गेले. दिवस मावळाच्या आत परत येतो असं म्हणाल्या सूनबाई, पण रात्र झाली तरी त्यांचं येणं नाही झालं. येतील केव्हा? दिवसही वर आला, सदरेची सावलीही आखूड झाली, आमचा जीव टांगणीला लागतो. हो राणी साहेब, गडावरच मुक्काम केला असेल. पण गडावरून तसा निरोप नाही आला. म्हणजे ते गडावर नाहीत तर मग कुठे गेले असतील? तोच तर घोर लागलाय आम्हाला. कोणा रयतेच्या घरी तर थांबले नसतील, कदाचित थांबलेही असतील. पण आम्ही म्हणतो, एकटे असाल तर राहा कुठे, पण सोबत सूनबाई आहेत, त्या कशा राहतील?
आणि त्यांचं असं राहणं चांगलं आहे का? तुमचा मुद्दा रास्त आहे, पण तुम्ही नका काळजी करू. ते आपल्या रयतेच्या काळजाचा तुकडा आहे. रयत त्यांना आणि सूनबाईंना फुलासारखं जपते. तरीही आम्ही चौकशी करूच. सदरेवरच आहोत, पण तुम्ही निर्धास्त राहा. पोर आणि सोनबाई घरी आले नाहीत आणि आम्ही निर्धास्त राहावं. एकतर ते लगेच दृष्टावतात आणि दुसरा, जिथे जातील तिथे संकट त्यांचा पिछा करत त्यांच्यापर्यंत पोहोचतच. इलाके में आया है, जाएगा कहाँ? अब नहीं बचेगा। कारभारनी, जी, आता या वेशात कोणीही ओळखणार नाही. या वेशात गडावर गेलो तर सदरेच्या पलीकडे कुणी प्रवेश सुद्धा देणार नाही. पण आता रयतेत मिसळता येईल. हो, आता कोणी थांबवणार नाही. ना मुजरा, ना पाया पडणं, ना कोणी तक्रार करेल, ना कोणी कौतुकानं बघत राहील. एक सांगू, लई साजरं दिसतंय. आम्ही पण आमच्या मनातलं सांगू. लई रांगड दिसतंय सा धनी. धनी भाई धनी, थांबा, दृष्ट लागल बघणाऱ्याची. तीट लावू द्या. तुम्हाला आमची दृष्ट लागू नये म्हणून. चला. युवराज, अहो युवराज, काय केलं ते? युवराजनीची तक्रार होती. लोकांमध्ये मिसळता येत नाही, तुमच्या बरोबर जोडीनं फिरता येत नाही, म्हणून हा उपाय केला. पर युवराज, दिसताय मात्र शेतकरी एकदम उभे. पण गड्या, आम्हाला शंका आहे. कारण शेतकरी होणं कठीण का, आणि शेतकऱ्याचं सोंग घेणं त्याहून कठीण. कारण त्यासाठी मातीवर आपली अपार श्रद्धा असावी लागते. आणि जरी आपली श्रद्धा असली तरी मातीने आपल्या घामाला मान्यता द्यावी लागते. युवराज, तुम्ही दोघं बी शोभून दिसत्या. चला, म्हणजे आता फिरायला मोकळी. चल कारभारी. तुमच्या पाटणं आलोच जी. युवराजीने शेतकरी बोली जाहीर बराबर धरला की. तशा हुशार आहेत. नानी, हे दागिने ठेव तुझ्याकडे. माझ्याकडे जोखीम कशाला? आता तूच सांग, आम्ही कुठली जोखीम पत्करू? आमच्या दागिन्यांची जोखीम तू पत्करते की बायकोच्या रागाची जोखीम आम्ही पत्करू? नका नका युवराज, बायकोचा राग लई वंगाळ. ही जोखीम नका घेऊ. द्या माझ्याकडं. जाताना सांच्याला परत घेऊन जा. येतो. युवराज,
आशीर्वाद द्या. नको नका, अजिबात पाया नका पडू. अहो माझी पुण्याई कमी होईल ना. युवराज, तुम्ही आमचं मायबाप, मीच तुमच्या. नानी युवराज नाही, लेकरू समजा. लेकरा, परत कवा येशील र? परत आम्ही या घरात पाऊल ठेवणार नाही. म्हणजे काय चुकलं माझं गरीबाचं? का नाही येणार परत? आम्ही येऊ ते नव्या घरात. म्हणजे नवं घर? नवं घर. रायगडावर आला की आमच्या खासगीतून रक्कम घे आणि चांगलं टुमदार घर बांध. चौक चोत, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना उठायची बसायची जागा आणि नानीसाठी बैठक. तिनं एका जागी बसून सुनाबाळांना हुकूम सोडायचा. तुम्ही बोललात, भरून पावलं. आता येऊ ते वास्तुशांती नव्या घराची. येतो. चल कारभार. माई, कोण रे बाबा तू? मुसाफिर. बहुत प्यास लगी है, थोड़ा पानी मिलेगा? थांबायच. घे बाबा. शुक्रिया. मेहमान थे, कहाँ गए हैं? तुला कशा पाहिजे असत्या चौकशा? चल निघ निघ इकडनं. ज्योत्याजी, जी युवराज. पुढची वाट निर्धोक आहे का पाहून घ्या. जी. अरे ओ गाववालं, एवढं उन्हात आणा तर कुठं निघालात? उशीर होईल आम्हाला. अहो वरण आग कोसळती या. तुझं ठीक आहे मर्दा. अरे पण त्या आस्तुरीचा काही विचार? वाईट जरा सावलीला येऊन बसा. गुण उतरल्यावर जावा की. दादा, अहो म्या भैरू आबा हाय. या या इकडे या. अहो जेवणाची वेळ झाली आहे, जरा 2 घास खाऊन जावा. नाही नगा बाब, उशीर होईल आम्हाला. अहो नाही, काय उशीर होणार नाही. म्या बैलगाडी बांधून देतो तुम्हाला. जाताना बैलगाडी घेऊन जावा आणि येताना सोडून जावा. या या बसा. हे बघा आमच्या कारभारणीनं वांग्याचं भरीत, शेंगादाण्याचं कूट, उडदाचं फूट पण हाय आणि सगळं बाजरीची भाकर. अहो अशा अन्नाला नाही म्हणू नाही. या या बसा. बस कार. बस बस पोरे बस. या दूध पण हाय. दूध द्या तेवढं. घ्या, पाहिजे ते घ्या. आमच्या युवराजान वाणीच आहे जणू तुमचं. रजवानी म्हणजे? हो, त्यांना पण साय नाही आवडत. हे त्यांच्याकडूनच शिकल्या. असू दे असू दे. राबा, काय म्हणतीस? समाधानी हायसा ना? एकदम समाधान. कसली दादात नाही बघा. अहो आमचा राजा अर्ध्या राज्याला आमच्या पाठीशी उभा राहतो. आणि आता काही पिकलं तर घेत, नाही पिकलं तर तोच आम्हाला देतो. बरं, अंमलदारांचा काय त्रास बिरास? नाही, काही तसा तारास. सोन्यासारखी माणसं आहे समज. आमचा राजा देव माणूस, त्यामुळे समज चांगलंय बघा.
आता अंमलदाराचं म्हणाल तर तो शेत सारा मागतोय, पण तसा काही त्रास नाही त्यांचा बरं का. आणि आमच्या राजाचा हुकूमच हाय, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण हात लावायचा नाही म्हणून. असं जणू काही तुम्हाला माहितीच नाही वय. तुम्ही काय बरानपुरावरून आलेत वय? अहो आमचं हे स्वराज्य आहे. आबा कस काय जमतं तुमच्या राजाला? म्हणतात ना, ऐशी कळवळ्याची जाती लाभावी ना करी फिरती, असा आहे आमचा राज. चवदार आहे भाकरी. पुरे माझ्या राजाचं सत्व हाय आणि आमचा घाम, म्हणून हा घास गोड लागतोय बघ. आबा येऊ आता. बैलगाडी झुपून देतो ना. अहो नगर आमची माणसं गेली मोर. आता तुम्ही इथवर आलात, तिथं हाकेच्या अंतरावर एक जागृत देवस्थान आहे. देवाचं दर्शन घ्या, पण त्यास काय मागू नका. न मागता समजा काही देत होतो. राम राम. राम 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 राम. राया, ते बघ मंदिरात कोण चाललंय. आता तुम्ही यालाच म्हणून समज. येऊ दे बाहेर. धनी, आज पहिल्यांदाच आम्ही खूप खुश आहोत. निसर्ग नेहमीच आनंद देतो. निसर्ग आणि त्यात तुमची सोबत. पण सोबत काही युवराजांची नाही, आमच्या पतिराजांची, आमच्या जीवाच्या धन्याची. येसू ना काल आज कोणती आदब, ना कोणता दागिना, ना युवराजांची महावस्त्र, ना कोणता मानकरा. खूप मज्जा आली. आम्हाला ना तुम्ही आबासाहेबांचे होतात, ना मातोश्रींचे, ना स्वराज्याचे, ना रयतेचे, ना कुणाकुणाचे. फक्त आमचे होतात, पूर्णपणे आमचे. युवराज, हे क्षण आम्ही आयुष्यभरासाठी जपून ठेवू. धर त्याला. खबरदार, हमें रोको मत. आज काय करत होतास? मेरी मर्जी. कोई तकलीफ? राया, आज बघ काय टाकलंय का, काय वाटवलंय का. मी बघतो, याला सोडत नाही. पुढं जाऊ नकोस. बच्चे हो, बच्चों की तरह रहो. आता येशील वटणीवर. जवळ कोण आले?
मुझे डराओ मत, मैं किसी को नहीं डरता। आने दो उसको।